नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा आहे। ज्या पीक विम्याचे तुम्ही गेल्या 3 वर्षापासून वाट पाहत होतात तो अखेर तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31,628 कोटी रुपयांचा महाकाय पॅकेजला मंजुरी दिली असून पुढच्या अवघ्या 3 तासांत हा निधी थेट तुमच्या बँक खात्यात खटाखट जमा होणार आहे। पण थांबा, हा विमा सर्व जिल्ह्यांना मिळणार नाही। सरकारने पहिल्या टप्प्यासाठी फक्त 15 जिल्ह्यांची निवड केली आहे। तुमचे गाव किंवा तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची असते। शेतकरी मित्रांनो, हे केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कृती आहे। गेल्या 3 वर्षांपासून तांत्रिक कारणामुळे अडकलेला विमा आता डीबीटी द्वारे थेट पाठवला जात आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो त्या सर्वांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की पीक विम्याची अटी या दोन्ही योजनांवर आधारित असतील। अनेकांना वाटतं की 50 किंवा 60,000 मिळतील, पण सत्य थोडे वेगळे आहे। तुमच्या पिकाच्या प्रकारानुसार ही रक्कम ठरेल। उदाहरणार्थ, भात पिकासाठी सर्वाधिक मदत आहे, तर सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद या पिकांसाठी वेगवेगळ्या दराने नुकसान भरपाई दिली जात आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 3 वर्षांची एकत्रित रक्कम मिळून 45,000 रुपयापर्यंत निधी जमा होऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाचं, ते 15 जिल्हे कोणते? नीट आहे का? धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम आणि भंडारा। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर घाबरू नका, सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत आहे। पुढच्या आठवड्यात तुमची वेळ असेल। तसेच तुमचे खाते तपासून घ्या। SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI, ॲक्सिस किंवा पोस्ट ऑफिस पेमेंट बँक यांपैकी कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे ते तपासून घ्या, कारण आज याच बँकांना वितरणाचे प्राधान्य दिले आहे। व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना, ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्यांना 100% रक्कम मिळेल, पण इतरांना नियमानुसार 75% रक्कम आगाऊ दिली जाणार आहे। त्यामुळे तातडीने तुमची बँक पासबुक अपडेट करा आणि मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवा। अशीच ताजी आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।